एकीकडे आता रिक्षावाल्यावरती कारवाई होणार आहे, मात्र या कारवाईच्या विरोधात आता अजित पवार गटाचं नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी अजित पवार गटाचे प्रत्येक सरचिटणीस पारसनाथ तिवारी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने प्रताप सरनाईक यांनी इशारा दिलेला आहे परिवहन मंत्र्यांनी की आता कुठेतरी मराठी आली नाही तर आपण कारवाई सुरू करणार, आणि त्यांना अल्टिमेट देखील दिलं आहे अजित पवार गटकडनं, म्हणजे तुमच्या अजित पवारच्या राष्ट्रवादीकडनं नेमकी आता तुमची काय भूमिका आहे? ऐसा है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मेरा कहना यह है कि मराठी आना चाहिए। महाराष्ट्र में रहने वाले सभी लोगों को मराठी आना चाहिए, लेकिन ये ज़बरदस्ती मराठी नहीं सिखाई जा सकती। मराठी एक जो जहाँ तक रिक्शा वालों का प्रश्न है, जहाँ तक की बात है, रिक्शा परमिट वालों का प्रश्न है, ओला वालों का प्रश्न है, तो जो जीआर महाराष्ट्र सरकार ने 1989 में पास किया और वो जीआर 2025 तक लागू नहीं हुआ, तो आज 2026 में जिस ढंग का ये स्टंटबाजी कर रहे हैं, क्या वो जीआर अस्तित्व में है? क्या अगर वो जीआर अस्तित्व में है, अगर उसको आप लागू कर रहे हो, तो जब ये जीआर में था कि मराठी कंपलसरी है, तो जिन लोगों ने लाइसेंस इशू किया, परमिट इशू किया, क्या वो अधिकारी जवाबदार नहीं हैं? तो एक तरफा दंड क्यों? एक तरफा दंड क्यों का रिक्शा चालकों के ऊपर या परमिट चालकों के ऊपर? जिन ऑफिसरों ने वो इशू किया है उनके ऊपर भी सस्पेंड करना चाहिए, उनके भी रिटायरमेंट उनसे वसूल करना चाहिए। एक चीज़। दूसरी चीज़ ये कि मेरे मित्र हैं प्रताप सरनाईक, वो जिस ढंग का आगे चुनाव भी नहीं है, मराठी भाषी और हिंदी भाषियों के बीच में वो केवल और केवल दरार डाल रहे हैं। वो केवल अपने प्रसिद्धि के लिए ऐसा कर रहे हैं, क्योंकि सामने चुनाव भी नहीं है। आप हमको एक चीज़ ये बताइए, जिस ध्येय से वो कर रहे हैं, मराठी में अगर आप प्रांतियों को बाजू कर दीजिए तो मराठी में कांग्रेस वोट लेगी कि राष्ट्रवादी दोनों वोट लेगी कि शिवसेना दोनों वोट लेगी कि आरपीआई वोट लेगी कि सपा वोट लेगी? आप कौन लेगा? आप ये देखो पहले। तो ये भी उनके हाथ नहीं लगने वाला है। मैं एक रिक्शा ड्राइवर रहे माननीय पूर्व मुख्यमंत्री और अभी उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे जी, उनको विचार करना चाहिए कि रिक्शा ड्राइवरों पर ही ये तलवार क्यों और ज़बरदस्ती क्यों? एक चीज़। दूसरी चीज़ ये, आज जो है जिसका 89 में इशू हुआ परमिट, आज वो उस समय 20 साल के रहे होंगे, तो आज वो 37-57 साल के हो गए। पण आपण बघितलं, तुम्ही या गोष्टी सांगतात, मात्र एवढे वर्ष राहून मराठी त्यांना बोलताच येत नाही, तर त्याच्यावरती तुम्ही काय बोलणार? तुमची काय भूमिका आहे? कारण तुम्ही स्वतः हिंदीत बोलता. ते नाही, ऐकून घ्या. मी हिंदी भाषी राज्य प्रमुख आहोत म्हणून मी तुमच्याकडे जबाब देतो, आणि त्याच्यामध्ये कसा काय आहे, आज 20 से 25% रिक्षा ड्रायव्हर जे आहे, ओला ड्रायव्हर जे आहेत ना, हे मराठी येतात, त्यांना ते क्वालिफाईड आहेत, आणि ते 50 से 60% आहे ज्यांची वय 60-70 आहेत, ते रिटायरमेंटकडे आहेत, ते स्वतः जाणार आहेत. राहिलेले 5-10% ते शिकतील ना. त्याच्यामध्ये हे हिटलरशाही आहेत का? हे असा केला पाहिजे काय? मी तुम्हाला विचारतो, असं झालं पाहिजे? आता तुमची काय भूमिका? आमचे मुख्यमंत्री पण बोलले की हिंदी लागू, मराठी लागू असेल पण जबरदस्ती नाही. मी उत्तर भारतचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत, योगीना आणि ते सम्राट बिहारचे मुख्यमंत्री चौधरीला, की तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तिसरी भाषा मराठी करा. मी स्वतः त्यांना जाऊन भेटून त्यांना ज्ञापन देणार आहेत. आणि प्रताप सरनाईकला परत विचार केला पाहिजे. हे स्टंटबाजी सोडून ते आपले जे सरकारी बसेस आहे, महाराष्ट्र की एसटी बसेस आहे, ते कशासाठी घाटे में जातात? त्यांची दशा काय आहे? ते गरीब गोर लोक कशासाठी प्रायव्हेट बसमध्ये यात्रा करतात, सरकारी बसमध्ये यात्रा करतात? काय रोडची दशा काय आहे, वाहनांची दशा काय झाली? ह्याच्यावर विचार केला पाहिजे. हे सर्व विचार केल्यानंतर त्यांना हे निर्णय घेतला पाहिजे. आणि आपला निर्णय आहेत ना, 89च्या जीआर 2025 तक जर नाही लागू झाला तर तो अस्तित्वात आहेत काय? जर अस्तित्वात नाही आहेत, तुम्ही जीआर काढा ना. तुम्ही जीआर काढा. आजपासून ज्यांना मराठी नाही येणार त्यांना लायसन नाही भेटणार. आणि तुम्ही करणार काय? प्रताप सरनाईक हे बोलणार काय की ज्यांना मराठी नाही येणार त्याची वोट मी नाही घेणार?
त्यांना बोलला पाहिजे की ज्यांना मराठी नाही येणार त्यांना मी जो आहे आपला त्यांची वोट मी नाही घेणार, त्यांना बोलला पाहिजे ना. आता तुमची भूमिका काय असणार? यापुढे कारवाई झाली तर तुम्ही काय कशा नाही, पद्धतीने? माझी तयारी आहे. रिक्षावाल्यांना घाबरायची गरज नाही आहे. मी कोर्टामध्ये जाणार आहे. कोर्टावर आम्हाला विश्वास आहे. कोर्टावर आम्हाला विश्वास आहे. कोर्टामध्ये मी जाऊ त्यांच्या पक्षासाठी. एकंदरीत पाहिलं तर रिक्षावाल्याचा जो विषय आहे या विषयावरती आता अजित पवार गट देखील आक्रमक झालेले आहेत. विशेषतः पाहिलं गेलं तर यावेळेला कुठली कारवाई झाली तर न्यायालयामध्ये आम्ही हाक देणार. आणि त्याचबरोबर आता ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ असतील किंवा इतर राज्यात देखील मराठी तिसरी भाषा घ्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.